नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. IPO अलारेचा हा एक नवीन भाग. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 100वा भाग आहे आणि आपल्या प्रतिसादामुळेच हे शक्य झालं, की आम्ही 100व्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकलोय. तर आपला प्रतिसाद आणि शुभेच्छा अशाच राहू देत. आता आपण बघूया तो म्हणजे आजचा हा भाग, ज्याच्यात आपण इंडियन जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGIचा व्हिडिओ किंवा त्याच्याबद्दल IPO बद्दल बघणार आहोत. तर हा IPO काय काय आहे, त्याचं GMP काय आहे किंवा लिस्टिंग वगैरे कसं होणार आहे ते आपण सगळं बघणार आहोत. Stockport. Learn, focus, earn. तर थोडक्यात म्हणजे आपल्याकडे हिरे, माणकं, रत्न किंवा जे काही दागिने वगैरे असतील, त्यांना प्रमाणित करण्याची ही कंपनी करते. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्याला खोट्या किंवा बनावट वस्तूंपासून या म्हणजे वाचवण्याचं काम करते. तर काय-काय आहे ते बघूया आता. कधी-कधी सुरू होते कंपनी. तर आता इश्यू दिनांक आहे ती 13 डिसेंबरला चालू झालं आहे. म्हणजे ऑलरेडी शुक्रवारी IPOचा पहिला दिवस झालेला आहे आणि बाकीचे व्हिडिओ लाईनअप असल्यामुळे आता थोडासा आमचा 1 दिवस डिले झाला आहे. पण काही हरकत नाही. 2 दिवस आपल्याकडे आहेत. त्यामुळे शुक्रवारी 13 डिसेंबरला चालू झाला आहे आणि 17 डिसेंबरला संपणार आहे. 18 डिसेंबरला आपल्याला लगेच कळेल की तो IPO आपल्याला लागला आहे की नाही आणि त्याच्यानंतर 20 डिसेंबरला आपल्याकडे लिस्टिंग होणार आहे. सकाळी 10 वाजता होतं. त्यामुळे ज्यांना IPO लागला आहे त्यांना 10 वाजता कळेल की किती वाजता ओपन झाला किंवा किती किमतीला ओपन झाला आहे आणि ज्यांना नाही लागला त्यांना अर्थात तो विकत घ्यायचा असेल तर नॉर्मल ट्रेडिंगसुद्धा 10 वाजता सुरू होणार आहे 20 तारखेला. त्याच्यानंतर ह्याची जी फेस व्हॅल्यू ती ₹2 आहे. तर आता प्राइस बँड जो आहे तो 397 ते ₹417 एवढा ठेवलेला आहे. म्हणजे तसा थोडासा मोठा आहे असं आपण म्हणू शकतो आणि 35 स्टॉकचा एक लॉट आहे. म्हणजे 35 कमीत कमी स्टॉक्स आपल्याला घ्यावे लागतील. ₹14,595 ची टोटल किंमत आहे आपल्याला जर रिटेल इन्व्हेस्टर्सच्या कोटामध्ये करायचं असेल तर. टोटल IPO जो आलेला आहे तो 4,200 कोटी म्हणजे बऱ्यापैकी मोठा IPO आहे. त्याच्यात सुद्धा फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल हे 2 कंपोनंट असतात. त्यामुळे फ्रेश इश्यूचा जो कंपोनंट आहे तो 1,475 कोटीचा आहे, असं आपण म्हणू शकतो की दिसतंय. आणि OFSचे जे कंपोनंट आहेत ते 2,750 कोटी एवढे आहेत आणि ही थोडीशी एक निगेटिव्ह बाजू म्हणता येईल की OFSची जी संख्या आहे किंवा प्राईस आहे किंवा जो कंपोनंट आहे ती थोडी जास्त आहे, असं आपण म्हणू शकतो. टोटल शेअर्स जे आहेत ते 10,13,00,000 एवढे आहेत. त्यामुळे भरपूर मोठा IPO आपल्याला दिसतोय. कर्मचारी डिस्काउंट सध्या तरी काही नाही आहे. तर आता समजा आपल्याला कोटा सिस्टम बघायची असेल तर QIB म्हणजे मोठी लोकं जी आहेत क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजे FII, DII इन्स्टिट्यूट या सगळ्यांचा कोटा आहे तो 75% पर्यंत ठेवलेला आहे. म्हणजे कमीत कमी 75% कोटा त्यांच्यासाठी राखीव आहे. HNI हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल ह्यांचा कोटा जो आहे तो 15% पर्यंत आहे जास्तीत जास्त. म्हणजे ज्यांना 2 लाख कमीत कमी इन्व्हेस्ट करायचे आहेत असे लोक म्हणजे आपल्यासारखेतले लोक सुद्धा तिथे जाऊ शकतात छोट्या लेवलचे जर आपल्याला 2 लाख वगैरे इन्व्हेस्ट करायचे असतील तर. त्यामुळे ह्यांचा जो कोटा आहे तो 15% आहे आणि आपल्यासारखे जे छोटे लोक आहेत ते रिटेल इन्व्हेस्टर्सच्या कोटामधून करू शकतात. त्यांचा कोटा 10%. तर आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि त्यांचं जे काही नेटवर्थ झालेली आहे. आता ह्यांच्याकडे कर्ज सध्या काही डेटा अवेलेबल नाही आहे. त्यामुळे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि नेटवर्थ ह्यांचा समजा डेटा बघितला तर हा असा दिसेल. डिसेंबर 2022, डिसेंबर 2023 आणि सप्टेंबर 2024 लेटेस्ट डेटा. ह्याच्यात समजा आपण बघायचं झालं तर 241 कोटी, मग 324 कोटी आणि 326 कोटी म्हणजे प्रॉफिट वाढलेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि नेटवर्कच्या बाबतीत म्हणायचं झालं म्हणजे त्यांची संपत्ती टोटल ही 339 कोटी होती ती आत्तापर्यंत 643 कोटी झालेली आहे एवढं आपल्याला दिसतंय. प्रमोटर होल्डिंग सध्या तरी 100% आहे आणि ते अर्थात IPO वाटल्यानंतर कमी होणार आहे. त्यामुळे हा एक चढता आलेख आहे आणि एक चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. सध्या तरी डेटा अवेलेबल नसला तरी कर्ज नाही आहे असं नाही म्हणता येणार पण समजा नसेल किंवा अवेलेबल नाही आहे त्यामुळे असं कदाचित होऊ शकतं ही कंपनी डेट फ्री असू शकते. पण ते नक्की काय ते एकदा चेक करावं लागेल की आपण एकदा चेक करून घ्या ही विनंती. तर आता कंपनीबद्दल थोडंसं जाणून घेऊया की काय होतं आहे. तर 1999 मध्ये सुरू झालेली आहे आणि हिरे, माणकं, दागिने आणि ह्या सगळ्या ज्या ज्वेलरीच्या गोष्टी आहेत रत्न वगैरे या सगळ्यांना प्रमाणित करायचं काम ही कंपनी करते. म्हणजे थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट किंवा काचेचा तुकडा अगदी म्हटलं तर त्याच्यात किती सत्यता आहे किंवा किती तो कॅरेटचा आहे हे सगळं मोजण्याचं काम ही कंपनी करते आणि त्याच्यानुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा एक आपण म्हणूया की सर्टिफिकेट देते की शुद्धतेचं किती आहे. तर हे पारख करण्याचं काम ही कंपनी करते आणि इंटरनॅशनल लेवलची म्हणजे जागतिक दर्जाची कंपनी आहे. त्यामुळे
ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे, ज्याचा IPO आपल्याकडे भारतात येतोय. त्यामुळे वर्ल्ड क्लास किंवा एक इंटरनॅशनल लेवलची कंपनी असं आपण म्हणू शकतो. तर आता हे सगळं विश्लेषण करते आणि अहवाल देते, सर्टिफिकेट देते, हे तर झालंच. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे हे म्हणजे कसं करतात हे शिकवण्याचं एक म्हणजे त्यांच्या इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमसुद्धा त्याचा आहे आणि त्याच्यात हजारो विद्यार्थी सध्या जागतिक लेवलला शिक्षण घेत आहेत आणि पासआउट होत आहेत असं आपण म्हणू शकतो. तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या 31 लॅब आहेत जगभरात आणि काही इन्स्टिट्यूट पण आहेत. साधारण 18 शिक्षण केंद्र इन्स्टिट्यूट आहेत जिथे हे त्यांचं शिक्षण चालतं. तर एक वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या सेक्टरची आणि तसं म्हणायला गेलं तर म्हणजे एक भन्नाट, युनिक अशी कल्पना किंवा जसं भाडीपाची व्हिडिओ बघत असेल तुम्हाला माहिती असेल की भन्नाट आणि अशी एक त्या प्रकारची कंपनी इथे आलेली आहे. तर IPO मधून पैसे उभे केल्यानंतर ते काय करणार आहेत? तर दैनंदिन खर्च त्यांचे जे काही वर्किंग कॅपिटलचे आहेत ते भागवणार आहेत आणि त्याच्यानंतर IGI बेल्जियम आणि IGI नेदरलँड म्हणजे प्रत्येक देशाच्या इथे IGI अमुक, IGI तमुक असं असणार आहे. त्या पद्धतीने ते त्यांना ॲक्वायर करायचे असं त्यांचं सध्या चाललेलं आहे. म्हणजे मर्ज करायचं की ॲक्विजिशन करायचं आहे असा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे थोडक्यात हे पैसे ते थोडेसे तिकडे वापरणार आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनी चांगली आहे आणि कंपनीचा ओव्हरऑल रिपोर्ट किंवा एक युनिकनेस आहे आणि त्यांचे रिपोर्टसुद्धा आपण बघितले की प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा नेटवर्थ हे सगळं चांगलं दिसतंय. जर डेट फ्री असेल म्हणजे त्याचा डेटा आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण डेट फ्री असेल तर ही फारच चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. IPO ऑलरेडी सुरू झालेला आहे. तर सध्या त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो 115च्या आसपास चालू आहे शूटिंग जेव्हा करतोय तेव्हा आणि हा 27% आसपास येतो. म्हणजे मला वाटतं पहिल्या दिवशी 45% आसपास सबस्क्रिप्शन झालेलं आहे. त्यामुळे सध्या डिमांड तशीच राहिली तर कदाचित ग्रे मार्केट प्रीमियम इकडे स्टेबल होऊ शकतो आणि हे एक इंडिकेशन असतं की लिस्टिंगच्या दिवशी कदाचित हा 27 ते 28% वर ओपन होऊ शकतो. त्यामुळे लिस्टिंग गेनसुद्धा मिळण्याची शक्यता असते. तर आता हे कुठलंही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे. आपण एक फक्त ॲनालिसिस करतोय की कुठला स्टॉक किंवा IPO कसा असेल आणि कसा म्हणजे त्याचा अभ्यास करायचा असतो. तर मी समजा तुमच्या जागी असतो तर मी नक्की अप्लाय करणार होतो. त्यामुळे त्यातल्या त्यात स्टॉकपोर्टची रेटिंग आम्ही देतोय 8, 10 पैकी 8. तर IPO चांगला आहे, युनिकनेस आहे आणि ग्रे मार्केट प्रीमियम पण चांगला आहे आणि रिपोर्ट ओव्हरऑल त्यांचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड सगळा बघायचा झाला तर तोही चांगला वाटतोय. त्यामुळे रेटिंग ही 8 दिलेली आहे. आता हे कुठलेही रिकमेंडेशन नाही आहे, पण शेवटी अभ्यास करून तुम्हाला पुढे डिसिजन घ्यायचे. तर तुम्ही काय करताय हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही अप्लाय करताय, अप्लाय केलंय, अप्लाय म्हणजे नंतर घेणार आहात एकदा लिस्टिंग झाल्यानंतर का कसं? ते नक्की एकदा कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी IPOची माहिती येत असते आणि अर्थात हा 100वा व्हिडिओ होता. त्यामुळे पुढे आणखी व्हिडिओ नवीन येत राहतील आणि त्याच्यामुळे एक लाईक तुम्ही केलात तर नक्की आमच्या अल्गोरिदमला मदत होईल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.